वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी पिंपळगाव पोलिसांचा पुढाकार, जनजागृती अभियान। पिंपळगाव बसवंत शहरामध्ये गेल्या 1-2 वर्षात विशेषतः चिंचखेड रोड परिसरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। याशिवाय चेन स्केचिंगसारख्या फसवणुकीचे प्रकारही शहरात वाढत असल्याचे दिसून येत आहे। या पार्श्वभूमीवर वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पिंपळगाव पोलिसांनी पुढाकार घेत शहरातील प्रत्येक कॉलनीमध्ये जनजागृती अभियान सुरू केले आहे। या अभियानांतर्गत शनिवारी चिंचखेड रोड येथील चंद्रभागाबाई नगर येथे जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यावेळी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता सर्व नागरिकांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे। कॉलनी परिसरात वस्तू विकण्यासाठी येणाऱ्या विक्रेत्यांची चौकशी करावी, तसेच त्यांनी पोलीस स्टेशनचा दाखला घेतला आहे का याची खात्री करून घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले। तसेच मुलींची फसवणूक व बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांबाबत घरामध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले। सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ होत असून कोणत्याही अनोळखी व्यक्तीस वैयक्तिक माहिती देणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले। शहरातील चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रत्येक कॉलनी आणि प्रभागात पोलीस मित्र गट तयार करण्यात येणार असून पोलिसांच्या संख्याबळाच्या मर्यादा लक्षात घेता या तरुणांच्या सहकार्यामुळे गुन्हे रोखण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष सतीश मोरे, नगरसेविका कल्पनाताई विधाते, नगरसेवक ज्ञानेश्वर जोगारे, राहुल विधाते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बसवंत NH3 डिजिटल, पिंपळगाव। जिल्हा हा प्रेमळ आहे। जर कोणी आपल्याकडे रस्त्याने चालला म्हटलं बाई भूक लागली तर आपण पटकन भाकर आणून देतो। आपण असं कोणताच माणूस म्हणत नाही द्राक्ष तोडत असताना कोणी म्हटलं ना तर थोडं द्राक्ष देता का, आपण लगेच 2 घड काढून देतो। जे 30 रुपयाला आहे का 40 रुपयाला विचारते त्याला आपण पैसे देतो। म्हणजे ही आपली माणुसकी। याचं कारण काय आहे, नाशिक जिल्ह्याला आपली माणुसकीचं कारण आहे की आपली धार्मिक जिल्हा आहे। प्रभू रामचंद्रांनी या ठिकाणी पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। सीतामाईनी या ठिकाणी राहून गेलेले आहे। म्हणून आपला जिल्हा हा धार्मिक आहे आणि आपला जिल्हा हा माणुसकीचा आहे। त्यामुळे आपण बरेच जण भोळे आहोत, त्याच्यामध्ये मी पण आहे। आपण भोळेच आहोत। त्याचं कारण काय आहे की आपल्याला ते पुढच्याबद्दल कधी वाईट भावना येतच नाही। परंतु आताची जी गुन्हेगारी वाढलेली यामध्ये आपण सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे। त्याचं कारण आपल्याकडे या विभागामध्ये कोणी विक्रीला येतोय तर त्याला आपल्या नगरसेवकनी, त्यांच्या गावातल्या लोक, तिथल्या कॉलनीत राहणाऱ्या लोकांनी, लेडीजनी विचारलं पाहिजे, भाऊ तू पोलीस स्टेशनला दाखला घेऊन आला का? कोणताही विक्रेता आला का त्याला पोलीस स्टेशनला एंट्री करावी लागते। मी सोम्या गोम्या चिम्या, मी झारखंडचा आहे, मी चटाई विकायला आलेलो आहे। मग आम्ही काय करतो की त्याचा आधार कार्ड, त्याचं पोलीस स्टेशनचं घेऊन आम्ही त्या ठिकाणी इंटिमेशन देतो CCTV प्रणालीवर। मग तो गुन्हेगार आहे का काय आम्हाला लगेच समजतं। त्याच्यावर 4 गुन्हे दाखल आहे आणि तो इथं तो चटाई विकतोय, तुम्हाला वाटतं भांडे विकतोय, चटाई विकतोय, तर तो जर गुन्हेगार असेल तर आपल्याला त्याचा अडचण येऊ शकते। म्हणून तुम्ही सर्वांनी, म्हणजे महिला वर्गांनी पण घरामध्ये जे पुरुष मंडळी आहेत ते कामावर गेले ना तरी आपल्या लेडीजला, आईला, आजीला सर्वांनी सावध करून जायचं की अशा प्रकार घडतोय। आणि घरामध्ये तुम्ही चर्चा करायला शिका। बाहेर काय घडतंय ना चर्चा करायची का। आपल्या ज्या 13-14 वर्षाच्या मुली आहेत, 16 वर्षापर्यंत मुली आहेत, ह्या फसल्या जात आहेत। दररोज एक कंप्लेंट अशी येते मुलींची तर त्या मुलीला काहीच माहिती नाही आपण काय हे केलेले। या भाऊ आपण काय कुठं फसतोय हे समजत नाही त्यांना। भाऊ आले, सर्वांनी स्वागत करू त्यांचं।